मित्रांनो, मला मागच्या आठवड्यात वाटलं की आता आपल्याला व्हिडिओ करायला मुद्देच ठेवत नाहीत की काय. परंतु प्रत्येक जण कुठून तरी येतो आपल्या महाराष्ट्रात आणि आपल्याला बोलायला मुद्दे देऊन टाकतो. आता त्यातलाच एक महत्वाचा मुद्दा म्हणजे धीरेंद्र शास्त्री. हे काल म्हणाले की शिवाजी महाराज युद्ध करून दमले आणि त्याने समर्थ रामदास यांच्याकडे आले आणि त्यांना सांगितलं की मला राजपाटाचा आता मी युद्ध करून दमलोय, त्यामुळे मला आता राजपाट करणे शक्य नाही, राज्यकारभार करणे शक्य नाही, त्यामुळे हा राजकारभार मी तुमच्याकडे देतोय. तर एवढं निर्बुद्ध वक्तव्य धीरेंद्र शास्त्री यांनी केलंय. त्यांना इतिहासाचा किंवा स्वामी समर्थ रामदासांच्याच अध्यात्माचा कुठेही अभ्यास नाही, कुठेही लवलेश नाही, कुठेही त्यांचं ज्ञान नाही. फक्त कुठून तरी महाराष्ट्रात यायचं आणि कुठून तरी नवीन एक कॉन्ट्रोवर्सी तयार करायची आणि आपण चर्चेत राहाय. पण यांना बोलवतोय तरी कोण महाराष्ट्रात, याचा विचार केला पाहिजे. ही कॉन्ट्रोवर्सी महाराष्ट्रात कोणाला हवी आहे, याविषयीचे वाद कोणाला महाराष्ट्रात हवे आहेत ते बघावं लागेल. कारण की समर्थ रामदास किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांचा जर विचार केला तर यांनी राज ठाकरेंच्याच एका वक्तव्यात ऐकलं होतं की यांनी आपापसात किंवा समर्थ रामदासांनी कधी सांगितलं नाही की मी छत्रपती शिवाजी महाराजांना भेटलोय किंवा मी त्यांना उपदेश केलाय, किंवा छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी सांगितलं नाही की मी समर्थ रामदासांकडे गेलोय किंवा ते माझे गुरु आहेत म्हणून. आता छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल समर्थ रामदासांनी जे काही लिहून ठेवलंय ते खूप छान आहे. मग या बाबतीत कुठलंही वाचन नसताना किंवा कुठलाही अभ्यास नसताना धीरेंद्र शास्त्री सारखा एक महाराज येऊन छत्रपती शिवाजी महाराज, त्यानंतर आपले समर्थ रामदास स्वामी यांच्याविषयी वाटेल ते बरोबर वाटेल ते सांगतायत. हे महाराष्ट्राने ऐकून घेतलं नाही पाहिजे, हे महाराष्ट्राने सहन केलं नाही पाहिजे. यापुढे धीरेंद्र शास्त्रींनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याविषयी बोलताना अभ्यास करावा थोडा. तसेच याआधी त्यांनी तुकारामाबद्दल सुद्धा असंच काहीतरी येऊन तिथे बरोबर गेले होते, त्यांना माफी सुद्धा मागावी लागली होती. धीरेंद्र शास्त्री यांनी अभ्यास करावा आणि नंतर येऊन महाराष्ट्रात बोला. धीरेंद्र शास्त्री हा महाराष्ट्र आहे, हा महाराष्ट्रात प्रबोधन झालेला आहे. हा महाराष्ट्र म्हणजे तुमचा गोवरपट्टा नव्हे. तुम्ही जे काही सांगसाल ते निमूटपणे ऐकून घ्यायला. महाराष्ट्र हा विद्रोही आहे. याच महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा विद्रोह आहे, संत ज्ञानेश्वरांचा विद्रोह आहे, संत तुकारामांचा विद्रोह आहे. त्यामुळे कुणीही गोबरपट्ट्यातील एक माणूस येऊन या महाराष्ट्राचं विद्रुपीकरण करू शकत नाही. हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, संत तुकारामांचा महाराष्ट्र आहे. हा गोबरपट्टा नक्कीच नाही.